नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, आपले डोळ्यांचे आरोग्य आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. डोळ्यांच्या संबंधित आजारांची जर आपण यादी बघितली तर त्यात कॅटरॅक्ट, ग्लॉकोमा म्हणजेच मोतीबिंदू, काचबिंदू, स्क्लेरायटिस, एपिस्क्लेरायटिस, रेटिनायटिस, कंजंक्टिव्हायटिस व इतर सगळे आजार समावित आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, डायबिटीजमुळे, हायपर टेन्शनमुळे म्हणजे वाढलेल्या साखरेमुळे डोळ्यांना इजा पोहोचू शकते किंवा डोळ्यांच्या संबंधित आजार उद्भवू शकतात. प्रेक्षको, हे खरं आहे. आता या क्षणी मला एक छोटासा किस्सा आठवत आहे. मी माझ्या अंडर ग्रॅज्युएशनला असताना फायनल इयरला जेव्हा होतो, मी एका सरांकडे, सुरेश मंडले या सरांकडे शिकायला जायचो. तेव्हा एक 80-85 वर्षांचा वयस्कर माणूस काही किरकोळ प्रॉब्लेमसाठी आलेला. त्यांचं कन्सल्टिंग झाल्यानंतर मी सरांना विचारलं की त्यांचा 80 वर्ष असून पण, त्यांचं वय एवढं असून पण त्यांची ऊर्जा खूप चांगली आहे, ते खूप एनर्जेटिक वाटतात. तेव्हा सरांनी सांगितलं, ज्यांना डायबिटीज नाही ते लाईफमध्ये ते त्यांच्या जीवनात जिंकले. हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. प्रेक्षको, जर डायबिटीज असेल किंवा मधुमेह असेल तर तुम्हाला स्ट्रोक म्हणजेच अर्धांगवायू होऊ शकतो. डायबिटीजमुळे हृदयाचे विकार संभवू शकतात. डायबिटीजमुळे पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज म्हणजे आपल्या शिरा शिथिल पडू शकतात. डायबिटीजमुळे रिकरंट फंगल इन्फेक्शन म्हणजे त्वचा संबंधित आजार होऊ शकतात. आणि डायबिटीजमुळे डोळ्यांचे संबंधित आजार देखील होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर आजचा आपला चर्चेचा विषय ठेवलेला आहे. तर पहिल्यांदा आपण विषय बघूया. आजचा आपला चर्चेचा विषय मधुमेहजन्य नेत्रविकार आणि आयुर्वेद. मधुमेहजन्य नेत्रविकार आणि आयुर्वेद. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर आबासाहेब गडदे सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे. सर MS नेत्र आयुर्वेदाचार्य आहेत. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पुणे येथे सर कार्यरत आहेत. 19 वर्षांपासून सर आयुर्वेद प्रॅक्टिसमध्ये रुजू आहेत. लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूचे विकार यासह अनेक आजारांचे हजारो रुग्णांवरती सरांना यशस्वीरित्या चिकित्सेचा अनुभव आहे. डोळ्यांचे सर्व दुर्धर विकारांसाठी सरांनी एक विशेष हातखंड मिळवला आहे. सरांची मुख्य शाखा सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे आहे. सरांची इतर शाखा सदाशिव पेठ, पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली तसेच सहाय्यक वैद्यांच्या साहाय्याने सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी सर सेवा पुरवतात. तर असे बहुगुणी वैद्य आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. तर चला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे, साधारण मधुमेह झाल्यावर किती वर्षांनी डोळ्यांवर परिणाम दिसायला लागतो? खरं तर आदित्य, प्रश्न खूप सुंदर आहे. कारण मुळात ही जर आपल्याला जाणीव असेल की मधुमेहाच्या इतक्या वर्षानंतर अंदाजे आपल्याला मधुमेहाचे इतर दुष्परिणाम दिसायला लागतील तर आपण सजग होतो, काळजी घ्यायला लागतो. पण असा काही ठराविक कालावधी आहे का? तर नाही. म्हणजे जनरली असं सांगितलं जातं 7-8 वर्षानंतर डोळ्यावरती आपल्याला परिणाम दिसायला लागतो. पण ते ॲक्च्युली तसं दरवेळेला प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत असेलच असं नाही. कारण ह्याचं कारण असं, बऱ्याचदा आपल्याकडं रुग्ण ज्यावेळी आयुर्वेदिक याच्यात येत असताना किंवा डोळ्याच्या डॉक्टरकडे जात असताना बऱ्याचदा असं होतं की लोकांना माहीतच नाही की मधुमेह आहे. खरं तर जनरली काय आयुर्वेदात आपण काय म्हणतो, आयुर्वेदात मधुमेहाचं वर्णन करताना मधुमेह हा एक प्रमेहाचा एक भाग आहे. म्हणजे जी प्रमेहाचे 20 प्रकार सांगून ठेवलेत त्यातला वाताचा प्रकार म्हणजे एक मधुमेह आहे. पण ज्या वेळेला मधुमेह किंवा प्रमेह डायग्नोसिस व्हायला लागतं त्यावेळेला त्याचं आयुर्वेदानुसार डायग्नोसिस करताना पहिलं लक्षण आहे प्रभूत अविल मूत्रता.
म्हणजे गडूळ वारंवार होणारी लघवी हे आहे. पण आता ते लक्षण घेऊन येताना पेशंट फार दिसत नाहीत. ह्याचं कारण असं बऱ्याचदा कसं होतं, हे लक्षण समुच्चय सांगताना, लक्षण मूत्राशी संबंधित लघवीशी संबंधित सांगताना पूर्वी काही त्याच्यावर प्रयोग केले जात नसायचे. त्यामुळे पेशंट जसाचा तसा आपल्या ओपीडीत यायचा आणि आपल्याला निदान करणं सोपं जायचं. आता बऱ्याचदा असं होतं की थकवा आला, म्हणजे मधुमेहाची जी सुरुवातीची लक्षणं आहेत किंवा जी सुरुवातीची सिम्पटम दिसतात त्यात आधुनिक शास्त्राची औषधं सुरुवातीलाच घेतली गेलेली असतात. म्हणजे थकवा आला आहे तर स्वतः औषध उपचार करणारी बरीच रुग्ण आहेत. म्हणजे कॅल्शियम व्हिटॅमिन डीची औषधं लगेच चालू केली जातात. परस्परच कुठलं तर म्हणजे वैयक्तिक फिजिशियन जी असतात त्यांच्याशी सल्लामसलत करून वैयक्तिक परस्पर औषधं एखादं दिलं असतं ते कंटिन्यूस केलं जातं. आणि मग अशा वेळेला प्रभूतविल मूत्रता म्हणजे लघवीशी संबंधित येणारे पेशंट असतात, लघवीशी संबंधित लक्षणं घेऊन येणारे पेशंट आहेत, ते फारसे दिसत नाहीत. मग आपल्याला बऱ्याचदा असं होतं की दिसणं बंद झाले आणि डोळ्याच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर मग बऱ्याचदा लक्षात आले अरे तुझ्या डोळ्यात तर ब्लिडिंग झाले. आणि जी मधुमेह झाल्यानंतर पडद्यावरती जे परिणाम आहेत ती सगळी लक्षणं दिसत आहेत. तुला मधुमेह आहे का? मग पेशंट म्हणतो नाही मला तर मधुमेह नाही पण हिस्ट्री आहे. मग चेक केलं जातं, मग लक्षात येतं की ह्या व्यक्तीला मधुमेह आहे आणि त्याचा दुष्परिणाम झाला आहे. हे सांगायचा मुद्दा बऱ्याच वेळेला जसं आयडियली सांगितलं जातं की इतक्या वर्षानंतर परिणाम व्हायला लागतो तसं होताना दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की पूर्वीचं जे पूर्वी म्हणजे मी काय अगदी 100 आणि 150 वर्षापूर्वीचा कालावधी सांगत नाही, 25-30 वर्षापूर्वीचा जरी कालावधी घेतलात तर त्यावेळेचं प्रमाण मधुमेहाचं आणि ह्या 20-25-30 वर्षातलं मधुमेहाचं प्रमाण हे भारतात झपाट्यानं वेगळ्या पद्धतीनं वाढताना दिसते. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कसं आहे, जनरली 45-50 नंतर मधुमेह डायग्नोस होणं आणि आताचा तुम्ही रेशो बघितला तर अगदी 20 ते 30 वयोगटात किंवा 30 ते 40 वयोगटातली रुग्ण मधुमेहाचे झपाट्यानं वाढताना दिसतात. आणि अशा वेळेला अशा लोकांना निदानच मधुमेहाचं बऱ्याचदा डोळ्याचा आजार किंवा लक्षण घेऊन आल्यानंतर होतं. ॲक्च्युअली जनरली 6-7 वर्षानंतर 8 वर्षानंतर जो शरीरात मधुमेहाचा परिणाम डोळ्या होण्यामागचं कारण असं, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा विकार आहे. म्हणजे तो शरीरात मेंदूपासून पायाच्या नाकापर्यंत असा एकही भाग नाही ज्याचा मधुमेहाचा ज्याच्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे तो ज्या वेळेला होतो त्यावेळेला तो किंवा तो ज्यावेळेला लक्षणं दिसतात किंवा आता आधुनिक शास्त्रानुसार BSL म्हणजे रक्त शर्करा किंवा मूत्र शर्करा वाढलेली जी रक्तात दिसते ती अचानक एका दिवसात कधीच आलेली नसते. मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, हे विकार जे आहेत ती पूर्ण तयारीनिशी पूर्व तयारीनिशी येतात. म्हणजे तिची पूर्वपीठिका ज्यावेळी एखाद्या वेळेला रक्त शर्करा वाढलेली दिसते त्याच्या अगोदर 2, 5, 7 वर्ष त्या आजारानं त्या शरीरात पूर्ण तयारी केलेली असते आणि मगच तो अभिव्यक्त होतो म्हणजे त्याची लक्षणं दिसायला लागतात. त्यामुळं ऑलरेडी त्याने वेळ घेतलेला आहे. रक्त शर्करा वाढली, मूत्र शर्करा वाढली, त्याच्या अगोदर 2, 5, 7 वर्ष त्या शरीरात वास्तव्य त्याने केलेलं आहे. वास्तव्य का केलेलं आहे की आपल्या चुका, दिनचर्यातल्या चुका, खाण्यातल्या चुका, झोपेच्या चुका, एकंदरीत मधुमेहासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी पोषक आहेत मधुमेह होण्यासाठी त्या आपण सगळ्या खूप दिवस करत आलोय आणि ते माठ भरल्यासारखं जे एकदा 5-7 वर्ष बऱ्यापैकी दोषांचा संचय झाला की मग तो अभिव्यक्त मधुमेह होत असतो, म्हणजे मधुमेह हा विकार होत असतो. ऑलरेडी 5-7 वर्ष झालेत आणि अशा वेळेला दुर्लक्ष केलं गेलं, अशा वेळेला आहाराचं नियोजन केलं गेलं नाही तर मग मात्र त्याचा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या व्हायटल ऑर्गनवरती दिसायला लागतो. मग जसं मी सांगितलं तसं मधुमेहाचा डोळ्यावरती परिणाम येतो, मधुमेहाचा मेंदूवरती होतो, मधुमेहाचा लिव्हरवरती होतो, मधुमेहाचा किडनीवरती होतो, मधुमेहाचा हृदयावरती होतो. मधुमेहाचा ह्या सगळ्या व्हायटल ऑर्गनवरती परिणाम दिसायला लागतो. फक्त तो तुम्ही किती काळजी घेताय त्याच्यावर तो डिफर करतो की कधी होणार. जर मधुमेह डायग्नोसिस झाल्याने व्यवस्थित औषध उपचार घ्यायला लागला आहे, आधुनिक शास्त्राचे औषध उपचार घेतोय, व्यायामही करतोय, तरीसुद्धा म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार मधुमेह म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघत असाल म्हणजे किडनी फेल्यूरचे पेशंट आहेत किंवा डोळ्याचे पेशंट आहेत, ह्या ज्या वेळेला मधुमेहजन्य नेत्रविकार म्हणजे मधुमेहामुळे जे काही नेत्रविकार होतात त्यावेळेला आल्यानंतर पहिल्यांदा डॉक्टर काय विचारतो, मधुमेह आहे का आणि तर तो कंट्रोलमध्ये आहे का. तर 100 पैकी 70 ते 80% लोकांचा मधुमेह हा कंट्रोलमध्ये असतो. मी हे एवढं खात्रीशीर का सांगतोय तुम्हाला, कारण कंट्रोलमध्ये असतं म्हणजे खेड्यातली लोक असू देत, शहरातली लोक असू देत, अशिक्षित असू किंवा सुशिक्षित असू, एकदा मधुमेहासारखा आजार झाला तर असा कुणीही माणूस नाही की तो औषध उपचार घेत नाही. फार कमी लोक आहेत
जे निग्लिजन्स त्यांच्या वागण्यात असतो आणि त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करतात, किंवा त्यांना त्यांचं लाईफस्टाईलच असं आहे की ते औषधोपचार योग्य पद्धतीने घेऊ शकत नाहीत, किंवा आर्थिक कंडिशन, अशी फार कमी लोक आहेत. नाहीतर बाकीची बऱ्यापैकी लोक घेत असून सुद्धा मधुमेह कंट्रोलमध्ये असताना सुद्धा की एका ठराविक कालावधीनंतर आपल्याला त्याचे दुष्परिणाम शरीरावरती दिसायला लागतात. हे सांगण्याचं कारण त्या औषधांचा, आधुनिक शास्त्राच्या औषधांचा दोष नाही. तो कंट्रोल जरी ठेवत असलो आपण, तो मूळ आजारच असा आहे की त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. म्हणून जर काही लोकांना अगदी झालं येतानाच, म्हणजे डायग्नोस होतानाच तो डोळ्याशी संबंधित लक्षणं घेऊन विकार येत असतो, आणि काही लोकांना मात्र तो 6-7 वर्षांनी दिसतो. खरी सुरुवात जर मधुमेहाची एकदा डायग्नोस झाल्यानंतर मात्र मोठ्या ऑर्गनवरती परिणाम, जसे मी सुरुवातीला सांगितलं की तो येताना तो विकार पूर्ण पूर्वतयारीनिशी आलाय, त्यामुळे तो सहज पटकन जात नाही, पूर्व तयारीनिशी आलाय. आणि त्यामुळं 1, 2 ते 3 वर्षे झाल्यानंतर त्या विकाराचा, त्या चिकित्सा प्रणालीचा, त्या पूर्ण सिस्टीमचा परिणाम त्या शरीरावरती 2-3 वर्षात सुरुवात व्हायला लागते, आणि ते पूर्णत्वाला यायला मात्र 6-7 वर्ष, 8 वर्ष, काही लोकांना 10 वर्षे जातात. तर एकंदरीत 6-7 वर्षापासून डोळ्यावरती त्याचा परिणाम दिसायला लागतो, आणि 8 ते 10 वर्षात काही ना काही डोळ्यावरती त्याचे परिणाम दिसायला लागतात, आणि मग त्याचं परिवर्तन नंतर अंधत्वात होत असतं. सर, पण मधुमेहाचा नेमका डोळ्यांवरती काय परिणाम होतो, म्हणजे नेमकी पॅथॉलॉजी काय घडते? मधुमेहाच्या बाबतीत जसं आपण विचार करतो की जसं मधुमेह व्हायला लागला, मधुमेह होतो म्हणजे रक्त शर्करा, मूत्र शर्करा वाढते, त्याचा परिणाम दिसताना मात्र काही लोकांच्या बाबतीत आपल्याला ते सुजेच्या अनुषंगाने दिसतो. मग ते सूज जी आहे ती जशी आता पायाला येते, जशी हाताला येते, जशी चेहऱ्याला येते, तशी ती पडद्याला सूज येत असते. काही पेशंटच्या बाबतीत आपल्याला मेदाच्या गाठी येतात, तसे ते हार्ड एक्झुडेट्स म्हणतात, तसे ते आपल्याला पडद्यावरती दिसायला लागतात. काही लोकांना रक्तस्राव व्हायला लागतो, काही लोकांच्या पडद्यांना सूज येते, तसे काही लोकांच्या नसांना सूज यायला लागते. आणि काही याचं परिवर्तन ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर भविष्यात पडदा फाटणं किंवा ब्लिडिंग होऊन नंतर पडदा कायमचा खराब होऊन कायमचं अंधत्व येत असतं. जनरली हे लक्षात घ्या, हा एका आजाराचा दुष्परिणाम आहे. म्हणजे मधुमेहाचं नाही, कोणत्याही विकाराचा. म्हणजे जनरली बऱ्याचदा असं होतं, आधुनिक आणि आयुर्वेदातला मी फरक दरवेळेला सांगताना हे नेहमी सांगत असतो, आयुर्वेदात नेमका आणि निदान पद्धती काय दिसतंय ह्याच्यावर फोकस केला जात नाही, ते का दिसतंय ह्याच्यावर फोकस केला जातो. म्हणजे बऱ्याचदा मी उदाहरणं देतोय की ह्याच्या उन्हाळ्याचे दिवस आले की मूतखडा किंवा अश्मरी जी आहे, किडनी स्टोन आहे, ते फ्रिक्वेंटली होणारी काही लोक आहेत, वर्षानुवर्ष होत राहतं. ते औषध घेतात, ते हायड्रोथेरपी करतात, ते म्हणजे आधुनिक शास्त्राची हर तऱ्हेची दरवर्षी ट्रीटमेंट करून झालेली असते, आणि त्यांना दरवर्षी खडे होतात. आणि काही वेळेला तर खड्यांची साईज इतकी मोठी होते की त्यांना सर्जरी करावी लागते. पण त्याचं निदान करताना, ती केस टेकिंग घेताना बऱ्याचदा आम्हाला हे लक्षात येतं की आभ्यंतर आरशे असेल, म्हणजे मूळव्याधीची त्या पेशंटला हिस्ट्री असेल, आभ्यंतर आरशे असतील, तर अशा लोकांना बऱ्याच वेळेला मूतखड्याची रिकरन्सी होत राहते. मग आता ह्याचं निदान आयुर्वेदिक पद्धतीने काय होईल? मूतखडा होईल का? तर नाही. ह्या पेशंटचं निदान होत असताना आपल्याला अश्मरी हे निदान न करता आरशे निदान करावं लागतं. अश्मरी पडण्यासाठी औषधी द्यावीच लागतात, पण तो परत होऊ नये असं जर वाटत असेल तर पूर्णतः तो मूळव्याध, त्या आर्श हा बरा व्हावा लागतो, आणि त्या खडे पडून गेल्यानंतर तो विकार बरा करायची ट्रीटमेंट करावी लागते. तर आपल्याला कायम स्वरूपी मूतखडा जो होत असतो तो आपल्याला घालवता येतो. म्हणून जनरली आपण बोलताना लोकांना हा विश्वास आहे, लोकांमध्ये गैरसमज म्हणत नाही, आपण विश्वास म्हणूयात आपण, की आयुर्वेदात समूळ विकाराची ट्रीटमेंट होते. वेळ लागतो पण समूळ होते. समूळ होण्यामागचं कारण काय हो? औषधं जशी आहेत का? औषधं तर आहेतच, पण आधारांच्या अनुषंगानं, प्रत्येक विकाराच्या अनुषंगानं निदानाचं वैविध्य, म्हणजे विकार का झालेला आहे, तो मूळव्याधीमुळे आहे, तो पोटांच्या विकारामुळे आहे, तो लिव्हरमुळे आहे, त्याची लाईफस्टाईल खराब आहे का, कशामुळे आहे, हे निदान करत असतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे म्हणतात ना, वैद्य होऊ नको. काही बरेच प्रश्न विचारले तर आपण बोलताना बोलीभाषेत म्हणतो, अरे वैद्यकीय करू नको किंवा वैद्य होऊ नकोस. हे बोलताना का बोलतो? कारण आम्हाला एखाद्या आजाराचं निदान करताना इतके प्रश्न विचारावे लागतात, कारण जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट नाही. साधे तापाच्या बाबतीत उदाहरण जर सांगायचं झालं तर ताप नवीन आणि ताप जुना, म्हणजे हाडीताप असेल किंवा आता नुकताच ताप आलाय, ताप आलाय तर तो काय सीझनल आहे, म्हणजे ऋतू बदल झालाय त्याच्यामुळे आहे, पाणी बदल झालाय त्याच्यामुळे आहे, पोट खराब झालंय त्याच्यामुळे आहे, का इतर शारीरिक गोष्टीमुळे, म्हणजे तुमचं खूप श्रम झाले असतील तरी ताप येतो, म्हणजे तुमचं काम खूप झालं तरी ताप आहे. म्हणून अशा वेळेला श्रमामुळे येणाऱ्या तापाची ट्रीटमेंट वेगळी आहे,
सीझनल गोष्टीमुळे ऋतू बदलामुळे येणाऱ्या तापाची ट्रीटमेंट वेगळी आहे, पोट खराब झाले त्याच्यामुळे येणाऱ्या तापाची ट्रीटमेंट वेगळी आहे, मानसिक आघातामुळे येणाऱ्या तापाची ट्रीटमेंट वेगळी आहे. ताप दिसताना तोच ताप आहे. आधुनिक शास्त्रात ताप कशामुळे आला विचारच केला जात नाही. अंग गरम झाले, टेम्परेचर वाढले तर त्याचे एक ठराविक विकसित औषध आहे ते दिलं जातं. आयुर्वेदात तसं होत नाही. सगळ्या तापांचं निदान वेगळं, सगळ्या तापाचं एक समावेशाने एकच औषध देता येत नाही आणि त्याचा गुण पण येत नाही. हे सांगायचं कारण ज्या वेळेला आपण हे करायला लागतो, परिणाम दिसायला लागतो, त्यावेळेला त्याचं मूळ कारण शोधावं लागतं. त्यामुळं जर मधुमेहामुळे रक्तस्राव, आता सगळ्याच पेशंटमध्ये मधुमेहाच्या रक्तस्राव होतो का? सगळ्याच पेशंटमध्ये सूज येते का? सगळ्याच पेशंटमध्ये मोतीबिंदू होतो का? नाही होत. म्हणजे प्रत्येक पेशंटमध्ये लक्षणं प्रत्येकाची वेगळी आहेत. काही लोकांना मोतीबिंदूमुळे काही लोकांना मधुमेहामुळे लवकर मोतीबिंदू होतो, काहींना मधुमेहामुळे आधी सूज येते, काहींना मधुमेहामुळे आधी रक्तस्राव व्हायला लागतो, काहींना मधुमेहामुळे नसांना सूज यायला लागते. व्यक्तिपरत्वे ह्याच्यातलं लक्षणं वेगवेगळी दिसायला लागतात आणि हे जसं जुनं व्हायला लागेल, हा विकार जसा जुना व्हायला लागेल, हा जसा शरीरात जिरायला लागेल, तशी ही सगळी लक्षणं एका व्यक्तीमध्ये नंतर दिसायला लागतात आणि ती सिव्हिरिटी यायला लागते, नंतर कायमस्वरूपी अंधात व्हायला लागतं. त्यामुळे मधुमेहाच्या बाबतीत योग्य निदान करणं फार गरजेचं आहे. योग्य निदान झालं तर मग मात्र आपल्याला मधुमेहाचे दुष्परिणाम डोळ्यावरचे हे नक्की टाळता येऊ शकतील. नक्कीच. म्हणजे मधुमेह हा खूप गंभीर आजार आहे, पण त्याचं निदान होणं खूप महत्त्वाचं आहे आणि आयुर्वेद दृष्टिकोनाने त्याचं निदान हे वेगळ्या पद्धतीने केलं जातं. दोष सगळं बघून केलं जातं असं सरांनी आपल्याला पटवून दिलं. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार, पण सध्या वेळेला छोटेसे विश्रांती. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मधुमेहजन्य नेत्रविकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आबासाहेब गड्डे सरांसोबत. विश्रांतीच्या आधी मधुमेहामुळे डोळ्यांवरती काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला सरांनी सांगितलं. त्यासोबत सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की डायबेटिक रेटॅनोपॅथी म्हणजेच शुगरमुळे होणारा रेटॅनाला इजा पोचते ती आजार, तर त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये होते का? खरं तर आयुर्वेदात म्हणजे प्रश्न चांगला आहे. आयुर्वेदात मुळात सांगायचा मुद्दा आहे की आयुर्वेदातच होते. कुठल्या शास्त्राला दोष देऊन उपयोग नाही. कुठल्या शास्त्राला, सगळी शास्त्र चांगलीच आहेत. मुळात काय आयुर्वेदात होते का म्हणण्यापेक्षा आयुर्वेदात कसे होते असं म्हणूयात आपण. ह्याचं कारण असं, आयुर्वेदात मुळात जसं मी मागाशी सांगितलं की मूळ आजाराचं निदान केलं जातं आणि मग त्याचे कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येतात. ह्याची ट्रीटमेंट करता येते की नाही? करता येते. जसं मी तुम्हाला सांगितलं की मुळात पहिल्यांदा आपण करत असताना ह्याचं निदान कोणतं आहे, खरंच हा मधुमेह आहे का, हे पहिल्यांदा निदान केलं जातं. ज्यावेळेला डायबेटिक रेटिनोपॅथी असेल, जे निदान आधुनिक शास्त्रानुसार डायबेटिक रेटिनोपॅथी केली, मग ती डायबेटिक रेटिनोपॅथी करत असताना येतानाच मुळात तो रेटिनोपॅथी घेऊन आला आणि मग शुगर डिटेक्ट झाली. शुगर ऑलरेडी असते, त्याला त्याची लक्षणं दिसत नसतात, त्याचं लक्षणच मुळात दिसतं की ब्लिडिंग झाले आणि मग त्याचं निदान होतं की डायबेटिक रेटिनोपॅथी आहे. त्यानंतर काही लोकांचा ज्या वेळेला येतं स्ट्रेस फॅक्टर खूप असतो, तात्पुरत्या स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात शुगर वाढते आणि मग ब्लिडिंग झालेलं असतं. त्याचं नेमका तो मधुमेहातलाच प्रकार आहे, म्हणजे प्रमेहाचा प्रकार आहे का नुसती स्ट्रेस शुगर आहे, तणाव वाढले आणि त्याचा परिणाम स्वरूप तात्पुरती रक्त शर्करा वाढली आणि मग ब्लिडिंग झालेलं आहे. आणि आता ज्यावेळी हे दोन गोष्टी सोडल्यानंतर ज्यावेळी प्रमेयातले काही प्रकार यायला लागतात, तर त्या प्रमेयातला कोणता प्रकार आहे, मग तो कफाचा आहे, तो पित्ताचा आहे का वाताचा आहे. आता ब्लिडिंगचा विषय घेत असताना बऱ्याचदा रक्तस्राव झाला की आयुर्वेदानुसार त्याचं डायग्नोसिस हे रक्तपित्त केलं जातं. बऱ्याच वेळेला कफामुळे ब्लिडिंग होतं, पित्तामुळेही होतं, वातामुळेही होतं. तर तो विबंध आहे म्हणजे अवरोध आहे त्याच्यामुळे ब्लिडिंग झाले का साक्षात रक्तात पित्त वाढले ह्याच्यामुळे ब्लिडिंग झाले, हे बघणं गरजेचं आहे. हे वैविध्य मी का सांगतोय, कारण जनरली लोकांचा समज असा आहे की माझ्याकडे येताना बऱ्याचदा कुठला तरी एखादा पेशंट बरा झालेला असतो, त्याच्या रेफरन्सनं आलेला असतो, तो बरा पेशंट 4 महिन्यात झाला आहे सपोज किंवा वर्षात झाला आहे, तर दुसऱ्या पेशंटला तो सांगताना सांगतो की ह्या डॉक्टरांकडे गेलो, मी वर्षात बरा झालो किंवा 6 महिन्यात बरा झालो. तो येताना ती मानसिकता घेऊन येतो की मी इतक्या दिवसात बरा होईल.
व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचं निदान वेगळं, कालावधी वेगळा, बरं व्हायची पद्धत वेगळी आणि प्रत्येकाचं पत्त्यापत्ती वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. ह्याचं कारण असं, मुळात जसं सांगितलं तसं की मूळ निदानावर भर आयुर्वेदात आहे. जर कुठलाही विकार आयुर्वेदात बरा करायचा असेल तर त्याचं निदान करायला पाहिजे. मग निदान करताना मग जसं मी सांगितलं तसं तो प्रमेयातल्या त्या 20 प्रकारात कशात मोडतो आणि मग त्याचं निदान काय, मग त्याच्यात मोडल्यानंतर तो नेमका रक्तपित्तासारखा येणार आहे का शोथासारखा परिणाम येणार आहे हे बघून मग त्याचं निदान करून त्या पद्धतीनं चिकित्सा केली जाते. आता ॲट ॲक्च्युअल ज्या वेळेला डायबेटिक रेटिनोपॅथीची ट्रीटमेंटचा विचार येतो त्यावेळेला नुसत्या ट्रीटमेंटचा विचार याच्यात केला जात नाही. नुसत्या ट्रीटमेंटचा म्हणजे मधुमेह हा आधुनिक शास्त्रानुसार हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. आयुर्वेदानुसार ज्यावेळेला आपण विचार करू, जसं मी सांगितलं की हे सर्व शरीर बाधा करणार आहे, त्याची पूर्वतयारी त्यांनी केलेली असते 5-7 वर्ष आधी, मग तो अभिव्यक्त झालेला आहे. तर मुळात त्याचं निदान करताना त्याच्या सवयी बघितल्या जातात. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच वेळेला सगळं लाईफस्टाईल चांगलं आहे परंतु ती व्यक्ती फक्त घाईघाई जेवण करते, हा एकमेव हेतू सापडलेला असतो मधुमेहाचा आणि अशा लोकांना डोळ्यांमध्ये ब्लिडिंग झालेलं असतं. हे सांगायचा मुद्दा, निदानासाठी हे सगळी केस टेकिंग घेणं फार गरजेचे आहे. नुसतं ट्रीटमेंट लोकांच्या डोक्यात एवढंच असतं. माझ्याकडे आल्यानंतर बऱ्याच असं म्हणतात, डॉक्टर पथ्य जमणार नाही, मी गोड खाणार, मी नॉनव्हेज खाणार, मला चायनीज खायची सवय आहे, माझं हॉटेलिंग करावं लागतं, माझा प्रवास आहे, मला बाहेर खावं लागतं. हे सगळं गृहीत धरून तुम्ही अशी औषधं द्या की काढा उकळायला नको, नुसत्या गोळ्या पाण्यातल्या घेता यायला पाहिजेत, मला म्हणजे तुपासोबत नको, मधासोबत नको, काढा नको, हे काही न करता नुसत्या गोळ्या किंवा ह्या स्वरूपात औषध द्यान बरं करा, तर ते शक्य होत नाही. निदान फार महत्त्वाचं आहे. जसं मी आत्ता सांगतो तसं, जर आता कोठ्याशी संबंधित विकार असेल एखादा, तुम्ही ऐकलं असेल, पूर्वी लोकांना मधुमेहाचं डायग्नोसिस कसं व्हायचं, 2 गोष्टीनं व्हायचं जनरली. म्हणजे लोक मधुमेह झालाय असं बघून डॉक्टरांकडे जायचे ना, ते कशामुळं, एक तर लघवीला मुंग्या लागायच्या किंवा जखमा भरून येत नव्हत्या, अशा वेळेला निदान व्हायचं आणि मग त्याचे परिणाम आपल्याला डोळ्यावरती दिसायचे. सर, आपल्याला एक मेलवरती प्रश्न आहे. गणेश देवरे बोलत आहेत नाशिकवरून. बोला. त्यांचा प्रश्न असा आहे की 10-12 वर्षापासून त्यांना डायबिटीज आहे. आता तुम्ही डायबेटिक रेटॅनोपॅथीबद्दल सांगताय, तर हे डायबेटिक रेटॅनोपॅथी डायबिटीजमध्ये होतोच का, आणि समजा होत असेल तर त्याच्यापासून आपण कसं वाचू शकतो, म्हणजे त्याला टाळू कसं शकतो, असा त्यांचा प्रश्न आहे. उगाच आपल्याला हे बोलायचंच आहे. खरं तर डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ नये असं वाटत असेल तर डायबिटीस होऊच नये म्हणून प्रयत्न करणं अपेक्षित आहे. हा पहिला मुद्दा. अनुवंशिकता असेल तर बऱ्याचदा तुम्हाला तो होणारच असतो, मॅक्झिमम लोकांना तो कॅरी होत असतो. पण मग तो झाला तर मग त्याचे रेटिनोपॅथीमध्ये किंवा व्हायटल ऑर्गनवरती परिणाम होणे, म्हणून मुळात तुम्हाला मधुमेह असेल तर तो कोणता प्रकार आहे त्यानुसार ते निदान त्या वैद्यांकडे करून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार तुमची दिनचर्या आखून घेतली पाहिजे. आयुर्वेदात फक्त आणि फक्त ट्रीटमेंट सांगितलेली नाही. आयुर्वेद हे जीवनाचं शास्त्र आहे. तुम्हाला विकार होऊ नये म्हणूनही ते फार महत्त्वाचं आहे. किंवा एखादा विकार झाला तर त्याच्यामुळं शरीरात इतर उपद्रव उद्भव होऊ नये म्हणूनही शास्त्र सांगून ठेवले. म्हणजे आयुर्वेदात म्हणजे जनरली लोकांना समज असा आहे की काही झालं ना की औषधं घ्या. प्रत्येक आजाराचं सोल्युशन औषध नाही, फक्त तुम्ही वैद्यांचा सल्ला घ्या. विकार कोणता आहे त्यानुसार तुम्ही आहाराचं नियोजन जरी केलं तरी काही विकार आटोक्यात आणता येतात, तरी काही विकार बरे करता येतात आणि तरी काही विकार नुसतं आहाराचं नियोजन, दिनचर्येचं नियोजन एवढं जरी केलं तरी त्याचे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतात. त्यामुळं डायबिटीज जर झाला तर डायबेटिक रेटिनोपॅथी बसते हे फक्त कालांतरानं, काही लोकांना 3 वर्षात बसेल, काहींना 5, काही 10, काहींना 20, पण होते हे नक्की. डोळ्यावरती त्याचे परिणाम दिसतात. ते नकोच असतील तर मात्र कोण जवळच्या झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीनं जवळच्या वैद्यांच्या नाडी परीक्षण करून मूळ कारण शोधून ट्रीटमेंट करा. अशी घरच्या घरी डायबिटीसाठी औषधं सांगता नाहीत येत. निदान करून ट्रीटमेंट करा आणि झाला नसेल तर मग मात्र जवळच्या वैद्यांचा सल्ला, जर अनुवंशिकता असेल तुमच्या घरात, जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या. आत्ताच तुमच्या दिनचर्येत त्रुटी शोधा आणि मग ते सांगताय तशी दिनचर्या आखा, म्हणजे तुम्हाला होणारच नाही. ह्या पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर डायबेटिक रेटिनोपॅथी टाळता येईल. जसं आता मी हे प्रश्न यायच्या अगोदर मी जी बोलत होतो की हे जे निदान आहे हे निदान फार गरजेची गोष्ट आहे. ट्रीटमेंट करताना जसं आता चावून खाल्लं 32 वेळा घास चावला पाहिजे आपण म्हणतो,
तर तसं हे नाही केलं तर तुम्हाला आपल्याला शुगरसारखे आजारपण किंवा मधुमेहासारखे आजारपण येतात. जसं मी सांगितलं की मधुमेह पूर्वीच्या काळात जर लघवीला मुंग्या लागायला लागल्या आणि जर तुम्हाला जखम झाली आणि ती भरून येत नसेल तर बाबा आता शुगर झाली, आपल्याला दाखवलं पाहिजे म्हणून ते दाखवायचे आणि मग त्यांना निदान व्हायचं आणि मग औषध दिली जायची. मुळात हे लक्षात घ्या, जखमा भरून न येणं हे नुसतं मधुमेहाचं एक कारण नाही. तुम्हाला जर खूप मोठ्या प्रमाणात अजीर्ण असेल, खूप दिवस खोकल्याचा त्रास असेल तरी तुमच्या जखमा भरून येत नसतात. सर, आपल्याला एक फोन येतोय. सत्यवानजी बोलतायत सिंधुदुर्गवरून. सत्यवानजी, तुमचा प्रश्न विचारा. सत्यवानजी, तुमचा प्रश्न विचारा. सर, आज माझ्या मिसेसचं वय किमान 45 वर्षाचं आहे. एका डोळ्याचं तिचं ऑपरेशन झालं आहे हां, आणि तरी पण तिच्या डोळ्यातून दुसऱ्या डोळ्यातनं धुळकट येतो. डायबिटीस वगैरे तसं काही नाही आहे. कशामुळे होते? मधुमेह नाही. एका डोळ्याचं ऑपरेशन काय मोतीबिंदूचं झाले का? मोतीबिंदूचं झालं आहे, पण ते आता दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू नाही आहे तिला. नाही आहे तरी दिसणं कमी आहे. हो, दिसणं कमी आहे. ह्याला मधुमेह नाही आहे ना? नाही, मोतीबिंदू नाही. एका डोळ्यात मोतीबिंदू होता तर केला ऑपरेशन. नाही, मधुमेह नाही आहे ना? नाही, म्हणजे मधुमेह नाही आहे. बरं, ठीक, सांग. म्हणजे तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवले का? आ डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवले का? होय, तज्ञ डॉक्टर आहेत डोळ्यांचे. त्यांनी काय सांगितलं? ते म्हणाले एका डोळ्यात मोतीबिंदू आहे पण दुसऱ्या डोळ्याच्या तेवढं हे नाही, दिसत नाही मोतीबिंदू. बरं, सांगतो. धन्यवाद. ओके. कसं आहे, बऱ्याचदा इनिशियल अगदी सुरुवातीच्या फेजमध्ये जर मोतीबिंदू असेल तरी दिसणं कमी येतं आणि डॉक्टरांनी हे समजावलेलं असतं की आता कमी प्रमाणात आहे त्यामुळे ऑपरेशन करता येणार नाही. तर हे खरं तर बघितलं पाहिजे की नक्कीच एकाचा मोतीबिंदू आहे झालेला असेल आणि दुसऱ्यातही असू शकतो आणि त्याच्यामुळेच ते कमी असण्याची शक्यता जास्त आहे. मधुमेह नसेल आणि मोतीबिंदूही नसेल तुम्हाला आणि तरी दिसणं कमी आहे तर मात्र पडद्याची तपासणी करणं गरजेचं आहे. पडद्याची तपासणी करून मग त्याच्यात काय दोष आहे का हे बघून मग त्यानुसार ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. ह्याचं तपासणी केल्याशिवाय हे कशामुळे होते हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे तपासणी करूनच त्याची ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. जसं मगाशी मी सांगत होतो की जखमा आहेत आणि मुंग्या लागलेत ह्या गोष्टीमुळे निदान होतं. तर जखमा होण्याची कारणं काय आहेत? खूप अजीर्ण असेल, खोकला खूप दिवसांचा असेल, ताप येऊन गेला असेल, टायफॉईड झालेला असेल आणि फ्रिक्वेंटली टायफॉईड झाला असेल, कावळीसारखे आजारपणं झाले असतील, तर लिव्हरशी संबंधित मोठ्या वेदना आजारपण असेल, श्वासाचा दम्याचा त्रास असेल तर अशा लोकांच्या जखमा शरीरातल्या भरून येत नाहीत. मग हे सगळं साधी गोष्ट आहे. याचा अर्थ असा, मधुमेह झाल्यानंतर शरीरात जे दोष उत्पन्न होतात किंवा शरीर ज्या पद्धतीनं खराब होतं त्याच पद्धतीने ह्या आजारांमध्येही होतं. म्हणजे अजीर्ण असेल, खोकला खूप दिवसांचा जिरलेला आहे, हाडी ताप आहे किंवा टायफॉईडसारखा विकार होऊन गेल्यानंतर ज्यावेळेला लिव्हर फंक्शन कमी व्हायला लागतं, यकृताचं फंक्शन कमी व्हायला लागतं, रक्ताची दृष्टी वाढलेली असते, रक्ताची क्वालिटी खराब झालेली असते, ह्या केसेसमध्ये ज्यावेळेला जखमा भरून येत नाहीत अशा वेळेलाही बऱ्याचदा रक्तशर्करा किंवा मूत्रशर्करा तात्पुरत्या स्वरूपात शरीरात वाढलेली असते. हे सांगण्याचा मुद्दा, हे असं ज्या वेळेला असेल त्यावेळी त्याचं निदान हे अजीर्ण असणार. म्हणजे एखाद्याला अजीर्ण असेल आणि रक्तशर्करा वाढली तर त्याचं निदान मधुमेह होत नाही तर त्या अजीर्णाची ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. तर मग त्याचा पर्यवसन आपल्याला मधुमेहजन्य इतर विकारात होणार नाही. नाहीतर मग त्या निदानाचं वैविध्य नाही, त्याचं निदानच नीट केलं गेलं नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं ना, आधुनिक शास्त्राची औषधं चालू आहेत तरीसुद्धा शुगर कंट्रोलमध्ये येत नाही, तरीसुद्धा डायबिटिक रेटिनोपॅथी कंट्रोलमध्ये येत नाही. इंजेक्शन घेतलेलं आहे, लेझर केलेलं आहे, इन्शुलिन चालू आहे, गोळ्या चालू आहेत, तरी शुगरही कंट्रोलमध्ये येत नाही, तो विकारही कंट्रोलमध्ये येत नाही. ह्याचा अर्थ असा समजून घेण्यासारखा आहे की ह्याचं काहीतरी हे वेगळा विकार आहे जो आपण ट्रीटमेंट करतोय त्याचा ते गुण येत नाही, याचा अर्थ वेगळा आहे आणि आधुनिक शास्त्र ते मानत नाही. आधुनिक शास्त्रानुसार काय, रक्तशर्करा तपासली त्याचा आकडा एवढा आहे, मूत्रशर्करा तपासली त्याचा आकडा एवढा आहे, बाकी शरीरात इतर कोणते दोष दिसत नाहीत आणि ही रक्तशर्करा वाढली त्यामुळे ब्लिडिंग आहे. तर आधी रक्तशर्करा आटोक्यात आणण्याचे सगळे प्रयत्न केले जातात तरी ती आटोक्यात येत नाही. त्यानंतर जर निदान व्हायला पाहिजे अजीर्ण किंवा त्यानंतर निदान व्हायला पाहिजे श्वास किंवा कास म्हणजे खोकला किंवा टायफॉईड म्हणजे विषमज्वर किंवा हाडीताप, हे निदान आधुनिक शास्त्रानुसार होत नाही. त्या शास्त्राचा दोष नाही, त्यांच्यानुसार काय आकडा दिसतोय साखर वाढलेली आहे तर त्याची ट्रीटमेंट ह्या पद्धतीने केली गेली पाहिजे. त्याचं कारण शोधून ट्रीटमेंट करायची ती पद्धतच नाही. हे आयुर्वेदात आहे.
हे केल्यामुळं आपल्याला असं होतं की ह्या आजाराचं मूळ निदान व्हायला लागल्यानंतर म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की 6-7 वर्ष 8 वर्षापासून साखर आहे आणि तुम्हाला आजीर्ण झालंय आणि म्हणजे डायग्नोसिस त्याचं आजीर्ण केलंय, आजीर्णाची ट्रीटमेंट केल्यानंतर 4 ते 6 महिन्यात तुमची शुगर कंट्रोलमध्ये यायला लागली. तर ट्रीटमेंट करताना मूळ आजाराचं आधी निदान करायला पाहिजे. म्हणजे तो नक्की मधुमेह आहे का, मधुमेह असेल तर तो कफ पित्त वाताचा आहे का स्ट्रेस शुगर आहे का, दिनचर्येमुळे बदल झालेत का, ह्या इतर आजाराचे दुष्परिणाम शरीरावरती उत्पन्न होऊन मग तो मधुमेह झाला, ह्याचं निदान व्हायला पाहिजे. आणि ते निदान पहिल्यांदा केलं जातं. ट्रीटमेंटचा विचार करताना पहिल्यांदा निदान. मी हे सगळं व्यवस्थित सांगण्याचं कारणच असं, कारण मूळ फोकस त्याच्यावर आहे. लोकांची घाई असते ना, पटकन शुगर कमी करा, पटकन डोळा बरा करा, तर तसं होत नाही. मूळ निदान म्हणजे मधुमेहामुळे झाला, जरी रक्त शर्करा वाढल्यामुळे झाला असेल तुम्हाला ब्लिडिंग, जरी रक्त शर्करा वाढल्यामुळे झाली, पडद्याला सूज आलेली आहे, जरी रक्त शर्करा वाढल्यामुळे नसांना सूज आलेली आहे, पण ती रक्त शर्करा कशामुळे वाढते, तर ह्या मूळ आजारामुळे आहे, मधुमेहामुळे आहे का इतर गोष्टींमुळे, हे पहिल्यांदा निदान केलं पाहिजे. आणि मग त्यानंतर तुमची दिनचर्या ही शेड्यूल केली जाते. म्हणजे उठायचं कधी, झोपायचं कधी, जेवायचं कधी, जेवायचं तर कशा पद्धतीने जेवायचं, किती वेळा खाल्लं गेलं पाहिजे. कारण मधुमेहात बऱ्याचदा असं होतं, आधुनिक शास्त्रानुसार वारंवार खायला सांगितलं जातं. हे 2-2 तासानं खा. ज्यावेळी 2-2 तासानं खातो त्याला आयुर्वेदानुसार त्याला आद्यशन म्हटलं जातं. म्हणजे तुमची शुगर कंट्रोलमध्ये येणार आहे, पण आद्यशन करायला लागलं तर त्याचा परिणाम रक्तावरती मेजर येतो आणि त्याचं परिवर्तन नंतर डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये होतं. नक्कीच सरांनी 2 गोष्टी खूप चांगल्या प्रकारे सांगितल्या की निदानाविना चिकित्सा नाही, म्हणजे निदान आधी महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण रिपोर्ट्सला नाही तर पेशंटला ट्रीटमेंट देतो. नुसतं रिपोर्टमध्ये काय आलं तर त्यामागचं निदान शोधणं खूप गरजेचं आहे. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मधुमेहजन्य नेत्रविकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा सिंहगड रोड पुणे, शाखा पुणे मुंबई ठाणे नाशिक सांगली छत्रपती संभाजीनगर नांदेड सोलापूर नागपूर. संपर्क 9881 71 93 92 तसेच 98 22 52 61 99 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं. एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आबासाहेब गडजे सरांसोबत. सर, तुम्ही डायबेटिक रेटिनोपॅथीची ट्रीटमेंट आयुर्वेदात कशी होते याबद्दल सांगत होता, तर अजून काय सांगाल? जसं मी सांगत होतं की ह्याच्यात निदानाचं वैविध्य आहे. निदान फार महत्त्वाचं आहे. आता एकदा निदान झालं म्हणजे ह्या व्यक्तीला प्रमेहातला हा कफामुळे आलेला प्रकार आहे, पित्तामुळे आलेला प्रकार आहे, वातामुळे आलेला प्रकार आहे, मग त्याची दिनचर्या ह्याच्यानुसार वेगळी ठरते. किंवा एखादी स्ट्रेस फॅक्टरमुळे आलेला आहे, एखाद्या रात्रीच्या जागरणामुळे आलेला परिणाम आहे, रात्रीच्या जागरण सततचं होते त्याचा परिणाम आलेला आहे, तर त्याची दिनचर्या वेगळी ठरते. आधुनिक शास्त्रानुसार ट्रीटमेंटचा पार्ट त्याची दिनचर्या आणि आयुर्वेदानुसार ह्या एकदम भिन्न आहेत. एकदम भिन्न का की जनरली आता बऱ्याचदा बघा 2 वेळा जेव्हा म्हटलं की एखाद्या डॉक्टरचं नाव घेऊन सांगतात, त्यांचा फॅक्टर आहे का, म्हणजे ते सांगतात तसं तुम्ही 2 वेळा सांगता का जेवायला. आयुर्वेद सांगतो कोणताही वैद्य, मी XYZ कोणती व्यक्ती त्यांनी ठरवून दिलेलं नाही दिवसातनं 2दा जेवायचं. हे आयुर्वेद ठरवते की सकाळी 9 ते 11 सकाळचं जेवण, संध्याकाळी 5 ते 7 हे रात्रीचं जेवण. हे 2 वेळ जेवण केलं पाहिजे. एकदा हाडांची वाढ कंप्लीट झाली तर 2दा जेवण. वाढत्या अंगाला 4दा खा म्हणून सांगतात. एकदा वर्ष 21 पूर्ण झालं किंवा हाडांची वाढ कंप्लीट झाली तर आयुष्यभर 4 वेळा जेवायचं नाही आहे, त्याची गरज पण नाही. आणि खरं तर 45 नंतर तर एक भुक्तच राहिलं पाहिजे. हे सकाळचं जेवण केलं संध्याकाळी भाजकं खाल्लं पाहिजे तर विकार कमी व्हायला होतात. 45 नंतर वाळलेल्या खारकीसारखं शरीर सुकणं अपेक्षित आहे. जर जेवढी स्थूलता राहील, जेवढं वजन राहील तेवढे विकार जास्त येतात. हे सांगण्याचं कारण ज्या वेळेला हे निदान व्हायला लागेल म्हणजे तो मधुमेह कशामुळे आहे त्यानुसार त्याची दिनचर्या आपल्याला आखणं फार सोपं व्हायला लागतं. ज्या वेळेला आजीर्ण असेल तर आजीर्ण असताना आपल्याला काय करायचं हे व्यक्तीनं वैद्यांच्या सल्ल्यानं ठरवणं गरजेची गोष्ट आहे. सर, आपल्याला एक फोन येतोय. किशोर राव बोलताय धुळ्यावरून. किशोरजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. किशोरजी आता बोलू का मी परत? हो, बोला बोला बोला. हा, मी किशोरराव धुळे येथून बोलतो आहे. हां, बोला. आम्हाला 30 वर्षापासून साधारणपणे डायबिटीस आहे. बर. सर्व पथ्य पाणी सांभाळले जातात, बर.
परंतु आता ते इन्सुलिनवर गेलेलं आहे. हम्म. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा इन्सुलिन घ्यावं लागतं. बर. तर त्याच्यापासून सुटका कशी होईल? तुमच्या घरात आनुवंशिकता आहे का मधुमेहाची? अनुवंशिकता नाही, आईलाही नव्हते, वडिलांनाही नव्हते. बरं, ठीक आहे, सांगतो. धन्यवाद. याचं जे आपल्या ओघात जो प्रश्न आहे त्याच अनुषंगाने हे उत्तर आहे. खरं तर म्हणजे हे जे मागाशी मी सांगत होतो की हे सगळं आहे, अनुवंशिकता नाही आहे ह्या व्यक्तीला, औषध उपचारही चालू आहेत तरी ती कंट्रोलमध्ये येत नाही. आणि आता त्या गोळ्यांचं परिवसन गोळ्या घेत असूनही नंतर आता ती इन्शुलिनवरती शिफ्ट झालेत. हे का? कारण ती कंट्रोल येत नाही. याचाच अर्थ हा मधुमेह किंवा प्रमेह डायग्नोसिस जरी असलं किंवा त्यांनी केलं असलं तर त्याचं निदान काहीतरी वेगळं आहे. निदान काहीतरी वेगळं म्हणजे ह्या व्यक्तीला एकतर आजीर्ण आहे किंवा कोठ्याशी संबंधित विकार आहे, लिव्हरशी संबंधित विकार आहे का, मोठ्या आतड्यांचा दोष आहे का, रक्तातला दोष आहे, हे बघणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुमचे मधुमेह निदान म्हणजे कोणते विचार, म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर पोट साफ होत नाही आणि गॅसेस होत आहेत. जर तुमचं रोजचं पोट साफ होत नाही आणि गॅसेस होत असतील आणि तुमचं निदान ह्या व्यक्तीचं पोट साफ होत नाही म्हणजे मलावस्तंभ निदान आहे आणि मलावस्तंभाची ट्रीटमेंट केली, मलावस्तंभ बरा झाला तर गॅसेस बरं होणं गरजेचं आहे. आणि ही ट्रीटमेंट आहे. कारण मलावस्तंभामुळं पोट साफ होत नाही म्हणून गॅसेस आहेत ना. ज्यावेळी मलावस्तंभाची आपण ट्रीटमेंट करू त्यावेळी गॅसेस आपसूक बरी व्हायला पाहिजेत. गॅसेसची ट्रीटमेंट करून उपयोग नाही. तसं ज्यावेळेला आपण मधुमेहाची ट्रीटमेंट करतोय आणि ते निदान बरोबर आहे असं जर वाटत असेल तर त्या मधुमेहाच्या ट्रीटमेंटमुळं तुमची रक्तशर्करा मूत्रशर्करा कमी व्हायला पाहिजे. ती कमी होत नसेल आणि दिवसागणिक तुमच्या औषधांचे डोस वाढत असतील आणि नंतर इन्शुलिनवरती शिफ्ट होत असेल तर निदान चुकीचं झालंय आणि ते निदान वैद्यांच्या सल्ल्यानं करायला पाहिजे. आता मी तोंडी तुम्हाला हे का करा म्हणून सांगण्यात पॉईंट नाही. जवळचे वैद्य किंवा आपल्या सेंटरला या किंवा आजूबाजूला जे नाडी बघताय, जे निदान आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट करतायत त्यांना दाखवा, म्हणजे तुमचं निदान करता येईल की हे नेमकं काय आहे, स्टेज शुगर आहे की काय. आणि त्यानुसार जर दिनचर्याचं नियोजन केलं, आहाराचं नियोजन केलं तर इन्शुलिन ही आपल्याला कमी करता येतं. किंबहुना काही पेशंटच्या बाबतीत जर व्यवस्थित त्यांनी पथ्यपालन केलं तर बंदही करता येतं आणि ह्याचं शुगर व्हॅल्यू जे आहे ते आपल्याला नॉर्मल करता येऊ शकतील. फक्त निदान करणं गरजेचं आहे. असं तोंडी घरच्या घरी कुठलीही औषध सांगणं कठीण आहे. म्हणजे अगदी जेवताय किती, कसं घाईत जेवताय का, 4 वेळा जेवताय की 5 वेळा जेवताय, जेवताय किती वाजता, दंतमंजन करताय की नाही, ब्रश करताय तर कधी करताय, सकाळी उठल्यानंतर पाणी पिताय का, जेवताना मध्ये पाणी पिताय की जेवण झाल्यानंतर पाणी पिताय का, दोन्ही जेवणाच्या मध्ये पाणी पिताय, काही काही लोक जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासांनी पाणी पिताय. हे सगळं बघावं लागेल. हे बघून मग आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. जवळच्या वैद्यांचा सल्ला घेणं गरजेची गोष्ट आहे. सर, आपल्याला एक मेलवरती प्रश्न असा आहे, प्रकाश हेरडे बोलताय. त्यांचा प्रश्न असा आहे की काचबिंदू त्यांना आहे आणि काचबिंदूमुळे त्यांची नजर गेलेली आहे, मग आपण आयुर्वेदात त्याची ट्रीटमेंट कशी करू शकतो? आता ह्याच्यातही जसं हे आजाराचं निदानाचं वैविध्य आहे तसं काचबिंदू, खरं तर हा विषय आपला नाही पण तरी थोडक्यात मी सांगतो. काचबिंदूचं निदान व्हायला पाहिजे. काचबिंदू म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार जो ग्लॉकोमा म्हणतो, आयुर्वेदानुसार त्याला आदिमंत म्हणतात. आदिमंतात ही तो काचबिंदू तो वातामुळे आहे का पित्तामुळे आहे का कफामुळे आहे का 2 दोषांमुळे आहे, हे सगळं चेक करावं लागेल. का मुळातच त्याचं काही संबंध नाही आणि मेंदूशी संबंधित, बऱ्याचदा डोळ्याचं प्रेशर, मेंदूच्या संबंधित काही विकार असतील तर त्याचाही परिणाम किंवा रक्तात उष्णता खूप मोठ्या प्रमाणात वाढली असेल तरी त्याचं परिवसन काचबिंदूसारखे लक्षण दिसायला लागतात. तर त्याची ट्रीटमेंट म्हणजे निदान काय त्यानुसार ट्रीटमेंट ठरते. काचबिंदूची ट्रीटमेंट आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीनं करता येते. फक्त त्याचं निदान करून आपल्याला ट्रीटमेंट करता येऊ शकेल. नक्कीच. जसं ट्रीटमेंटचा पार्ट म्हणून मी जे सांगत होतो की आपल्याला दिनचर्या आखली पाहिजे. सगळ्यात मधुमेहात पहिल्यांदा पार्ट कोणता तर तुमची दिनचर्या. खायचे पदार्थ कोणते, किती वाजता खायचे, हे दिनचर्या शेड्यूल करायला लागते. एकदा ती केली की मग आपल्याला त्या विकार म्हणजे ज्या शुगर व्हॅल्यूज आहेत किंवा जे निदान झाले ते कफाचं आहे, पित्ताचं आहे, वाताचं आहे, त्या असो किंवा स्ट्रेस शुगर आहे, त्यानुसार मग त्यातली पोटातली औषधं, पंचकर्माचा पार्ट, ह्या गोष्टी आपल्याला प्लॅन कराव्या लागतात. म्हणजे शोधन चिकित्सा करताना ह्या केसेसमध्ये, मधुमेहाच्या केसेसमध्ये ववन विरेचनसारख्या मोठ्या प्रोसिजर करता येत नाहीत. पण बस्ती ही प्रोसेस खूप मोठ्या पद्धतीनं, खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला वापरता येते. जर ब्लिडिंग असेल म्हणजे बऱ्याच वेळेला जसं मी सांगितलं की काही लोकांना सुरुवातीला पडद्याला सूज येते, काहींना सुरुवातीला नसांना सूज यायला लागते, काही लोकांना ब्लिडिंग व्हायला लागतं. सुरुवात कुठलं तर एक सिम्पटम येतं आणि जसे दिवस जायला लागतील तसं मग ती सूज पण येते, ब्लिडिंग पण येतं आणि मेदाच्या गाठी पण यायला लागतात पडद्यावरती आणि एकत्र ज्यावेळी यायला लागतं त्यावेळेला मात्र कायमस्वरूपीचं अंधत्व यायला लागतं. हे जी ट्रीटमेंट करताना जसं मी तुम्हाला सांगितलं की दिनचर्या हा एक मेजर पार्ट, निदान करणं,
निदान केल्यानंतर कशामुळं झाले हे निदान झाल्यानंतर त्यानुसार दिनचर्या आखणं आणि मग त्यातलं ट्रीटमेंट पार्टमध्ये दोन, आधुनिक आणि आयुर्वेद. आधुनिक शास्त्रानुसार ज्यावेळी ट्रीटमेंटचा विचार करायला लागतो त्यावेळेस जर ब्लिडिंग असेल तर लेझर केलं जातं आणि जर सूज असेल तर इंजेक्शन दिली जातात. जनरली काय होतं, इंजेक्शन घेतलं की 15 दिवस ते महिन्यानंतर दृष्टी सुधारणा व्हायला लागते आणि ही सुधारण्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 ते 3 महिन्यापर्यंत राहते आणि नंतर ती सूज परत पुन्हा उद्भवते. ज्यावेळी ही परत उद्भवायला लागल्यानंतर परत इंजेक्शन द्यावे लागतात किंवा परत त्या व्यक्तीला जर ब्लिडिंग झालं तर परत लेझर करावं लागतं. हे जे चक्रव्यूह आहे ते भेदता येत नाही, कारण ह्याचं मूळ कारण रक्तशर्करा आणि मूत्रशर्करा वाढलेली आहे. हे जोपर्यंत शरीर रिस्पॉन्ड करतंय, जोपर्यंत त्या व्यक्तीला त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसत नाही किंवा लेझर आणि इंजेक्शनमुळं ती सूज किंवा ब्लिडिंग आटोक्यात येत नाही, तोपर्यंत लेझर आणि इंजेक्शन दिली जातात. त्यावेळी इंजेक्शन घेतली जातं. काही लोकांना अगदी 2-3 इंजेक्शनमध्ये भागतं आणि काही ठराविक इंटरव्हल नंतर पुन्हा इंजेक्शन घ्यावी लागतात. 12, 15, 16, 18, 20, 22पर्यंत इंजेक्शन होतात आणि नंतर मात्र आपलं दिसणंही बंद होतं आणि मग त्याची ट्रीटमेंट पुढे करता येत नाही. पण आयुर्वेदात मात्र वेगळ्या पद्धतीने याचा विचार केला जाऊ शकतो. सर, आपल्याला मेलवर अजून एक प्रश्न आलेला आहे. अविनाश वानखेडे बोलतायत सिल्वासावरून. त्यांना 20 वर्षापासून डोळ्यासंबंधित आजार आहे. त्यात त्यांचं रेटायनाचं ऑपरेशन देखील झालेलं आहे. तर रेटायनात रक्त घोटल्यामुळे त्यांचं ऑपरेशन केलं गेलेलं होतं आणि याचमुळे त्यांना एका डोळ्यात दृष्टी पूर्णपणे बंद झाली आहे. आता त्यांचा प्रश्न असा आहे की यामध्ये आपण काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करू शकतो का, वैद्यकीय चिकित्सा उपलब्ध आहे का, आणि दुसरं असं की दुसरा डोळा जर वाचवायचा असेल तर काय करू शकतो? खरंच खूप सुंदर प्रश्न आहे. म्हणजे हा विचार येणं हीच फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे लक्षात घ्या, एक डोळा गेलाय किंवा दिसणं कमी झाले आणि दुसऱ्याला बाधा होऊ नये हा विचार करून ट्रीटमेंट करायला की मग फार सोपं होऊन बसतं. ह्याचं कारण असं, मुळात एक डोळा का गेलाय त्याचं निदान केलं आपण आणि त्याची ट्रीटमेंट करायला लागलो तर आपसूक दुसऱ्या डोळ्याची ट्रीटमेंट व्हायला लागते. कारण मुळात हा रक्तातला दोष आहे. जे काय डोळ्याचा जर आजार आहे, कारण बऱ्याचदा काय होतं, रक्ताचा दोष काय असतो, जसं आपण हार्टमध्ये ब्लॉकेजेस यायला लागतात, हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस जसे यायला लागतात, तसं पडद्यावर जो दृष्टीपटल जे आहे, डोळ्याचा पडदा जो आहे तिथं जो सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यातही ब्लॉकेजेस येतात छोटे छोटे आणि मग ते पडद्याला सूज येते, रक्तस्राव होतो आणि अंधत्व येतं. नेमकं हे काय झाले? आणि हा डोळ्याचा विकार आहे का? दिसताना डोळ्याच्या ठिकाणी दिसतो, पण तो मुळात आहे लिव्हरचा आणि रक्ताचा विकार, ज्याच्यामुळे रक्त खराब व्हायला लागतं आणि तो गुठळ्या व्हायला लागतात. तर अशा केसेसमध्ये त्याचं डोळ्याचं निदान न करता तो रक्ताचा विकार असल्यामुळे रक्ताची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. मग ह्या केसेसमध्ये बऱ्याचदा एका डोळ्याला गुठळी आली, रक्तस्राव झालाय, सूज आली आणि डोळा गेलाय आणि काही दिवसानं दुसऱ्या डोळ्याला तिची बाधा व्हायची कारण आहे, कारण मुळात तो रक्ताचा दोष आहे. तर अशा वेळेला तो रक्तातला दोष काढला आपण तर ती सूज, ते ब्लिडिंग, ती गुठळी घालवता येते आणि त्याच्यानंतर दृष्टी वाढवता येते. आता ज्याचा व्हिजन गेलेली आहे त्याची किती दृष्टी वाढवता येईल मला चेक केल्याशिवाय सांगता नाही येणार, पण दुसऱ्याला होऊ नये म्हणून मात्र त्याची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल, कारण त्याचं निदान आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल. त्यामुळे कोणत्याही आपल्या एखाद्या सेंटरला आले तर त्याचं निदान करून ट्रीटमेंट नक्की करता येऊ शकेल. फक्त आता फोनवरती ती औषधं सांगणं कठीण आहे, कारण त्याचं निदान आपण अजून केलेलं नाही आणि तपासल्याशिवाय निदान करणं कठीण गोष्ट आहे. जसं ट्रीटमेंटच्या पार्टमध्ये मगाशी मी सांगत होतो की आधुनिक आणि आयुर्वेद ट्रीटमेंटच्या बाबतीत मात्र हे आपण निदान करूनच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि आयुर्वेदात डायबेटिक रेटिनोपॅथीची खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येऊ शकते. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळेला एक छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मधुमेहजन्य नेत्रविकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आबासाहेब गड्डे सरांसोबत. विश्रांतीच्या आधी डोळ्यांवरती डायबिटीसचा किंवा मधुमेहाचा काय परिणाम होतो आणि डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय आणि त्याची चिकित्सा किंवा उपचार आयुर्वेदात कशी होते हे आपल्याला सरांनी पटवून दिलं. सर, आपल्याला एक मेलवरती प्रश्न आलेला आहे. शुभम वितोंडे बोलत आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांचं वजन वाढत नाही आहे, त्यांना हातापायाला मुंग्या येत आहे, त्यांना पोटाचा पण आजार आहे सोबत आणि डोळ्याने अंधुक दिसत आहे.
तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर वय 24 आहे. हां, वय 24 आहे. हे पोटाशी संबंधित असेल तर आधी पोटाची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर ह्याचं निदान करायला पाहिजे. हे जे पोट साफ होत नाही, हे मोठ्या आतड्यात दोष आहे आणि म्हणून तर पोटाचे विकार आहेत का संग्रहणी नावाचा विकार आहे त्याच्यामुळे त्याचं पचन होत नाही, का लिव्हरशी संबंधित काही विकार आहेत ज्याच्यामुळे पित्ताचं सिक्रेशन कमी होऊन पचनाशी संबंधित विकार येत आहेत का हे काहीच नाही, कोठ्यात वात आहे ज्याच्यामुळे गॅसेस होत आहेत, आतड्याची मुवमेंट कोलॅप्स झाली आहे आणि त्याच्यामुळे तो मलाचं निस्सरण नाही झाल्यामुळे भूक मंदावलेली आहे. हे बघून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. पण घरच्या घरी ह्या व्यक्तीला सांगता येऊ शकेल रोज रात्री अर्धा कप गरम दुधात 2 चमचे एरंड तेल टाकून घ्यायला चालू करणं, सुंठचा काढा घेणं, सकाळी आणि संध्याकाळी पाव चमचा सुंठ, पाव चमचा धणे 1 कप पाण्यात टाकायचं, चहासारखं शिजवायचं, अर्धा कप आटलं की गाळून गरम गरम ते सकाळ संध्याकाळ पिणे आणि रात्री एरंड तेल घेणे. ह्या 2 गोष्टी करायला लागल्या तर पोटाचे बरेचसे विकार कमी होतात. हे कमी व्हायला म्हणजे एका बाजूला सुंठ धण्याच्या काड्यांना पचन सुधारतं आणि एका बाजूला एरंड तेल आणि दुधानं जो कोठ्यातला मळ साठलेला आहे, जे अपाचित भाग पोटात पडू नये तो एका बाजूला वॉशआउट व्हायला लागतो आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे पचन सुधारतं. आता राहिला भाग डोळ्याचा, तर तो डोळ्याचा जो दिसण्याचा भाग जो आहे तो नेमका डोळ्याशी संबंधित आहे का पोटामुळे डोळ्यावरती आला आहे हे आता चेक केल्याशिवाय सांगणं कठीण आहे. आणि हे कोण जवळचे वैद्य कोण आयुर्वेदिक वैद्य असतील जे डोळ्यांची तपासणी करत असतील त्यांच्याकडे जाऊन निदान करून घ्या किंवा आपल्या कोणत्याही सेंटरला या, त्यानुसार त्याची ट्रीटमेंट करता येईल. घरच्या घरी ह्या 2 गोष्टी केल्या तरी त्यांचे पोटाचे विकार बरेचसे कमी होतील आणि जर पोटामुळे डोळ्यावरती परिणाम असेल तर ह्याच औषधाने त्याचा डोळ्यावरती चांगला परिणाम दिसायला लागेल. जसं मागच्या भागात आपण मगाशी बोलत होतो की ट्रीटमेंटच्या अनुषंगानं आयुर्वेदात काय करता येईल. आधुनिक शास्त्रानुसार तर मी सांगितले की लेझर आणि इंजेक्शन असतात आणि एका स्टेजनंतर इंजेक्शनचा परिणाम डोळ्यावर दिसत नाही आणि लेझरसुद्धा पडदा हा मसुरीच्या डाळीच्या सरफेस इतका असतो, कितींदा लेझर करणार आहे. लेझर करून ब्लिडिंग आपण कमी केलं तरी नंतर एक स्टेज अशी येते की लेझर करायला पडदा शिल्लक राहत नाही. त्याच्यापेक्षा मूळ आजाराचं निदान करून दिनचर्या आखली आणि ट्रीटमेंट करायला लागलो तर आपल्याला ह्या गोष्टी आयुर्वेदाच्या माध्यमातून नक्की टाळता येऊ शकतात. आपण जर रक्त शर्करा मूत्र शर्करा कंट्रोलमध्ये आणायला लागलो तर सुजेसाची ट्रीटमेंट करायला लागलो तर पोटातली औषधं आहेत, दिनचर्या आहे आणि याच्यासोबत हा विकार कायमचा बरा करण्यासाठी जर शरीरशुद्धीतले जे प्रकार सांगून ठेवलेत ते करून घेणं आणि डोळ्याचे स्पेसिफिक आयुर्वेदात डोळ्याच्या आजारासाठी डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी डोळ्याच्या आजारासाठी जी काही वेगळी पंचकर्म सांगून ठेवलीत, बिडालक आहे, पिंडी आहे, नेत्रसेक आहे, आच्छोदन आहे, मुखलेप आहे, पादलेप आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा ह्याच्यासोबत शरीरशुद्धीच्या प्रकाराचा जर ट्रीटमेंटमध्ये वापर केला तर आपल्याला जर सुरुवात असेल तर समूळ घालवता येतं आणि कॉम्प्लिकेशनमध्ये जरी गेला असेल डायबेटिक रेटिनोपॅथीच्या केसेसमध्ये तर भविष्यातलं अंधत्व योग्य निदान योग्य वेळी ट्रीटमेंट जर केली तर आपल्याला नक्की डायबेटिक रेटिनोपॅथी टाळता येते आणि झालेली रेटिनोपॅथी रिव्हर्सही करता येते. फक्त योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मधुमेहाचा डोळ्यावरती जो परिणाम होतो तो होऊच नाही यासाठी आपण काय करू शकतो? जसं मी सांगितलं घरच्या घरी पहिल्यांदा काय झालं, मधुमेह जर होत असेल किंवा झाला असेल तर लगेच म्हणजे हे अनुवंशिकता असेल तर जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या, त्यांच्यानुसार दिनचर्या आखा सांगतात तशी. प्रकृतीनुरूप ते नाडी बघतील, प्रकृतीनुरूप आणि तुमच्या जे व्यवसाय त्यानुसार तुमची दिनचर्या आखून देतील. आणि दुसरं जर झाला असेल मधुमेह, झाला नसेल तर हा पार्ट वेगळा, झाला असेल तर मग मात्र त्याचं आयुर्वेदिक निदान करून आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू करा. म्हणजे त्याचे कॉम्प्लिकेशन बऱ्याच वेळेला आयुर्वेदात आता वातामुळे जे 4 प्रकार प्रमेयाचे सांगितलेत ते बरे नाही होणार आहेत. म्हणजे आयुर्वेदात सगळेच प्रकार मधुमेहाचे बरे होतात अशातला भाग नाही. काही जे प्रकार आहेत ते त्यांना आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. पण त्याचा फायदा असा आहे जे आपण आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा कॉम्प्लिकेशन होतं ते आयुर्वेदिक औषधं घेत राहिलो तर त्याचे कमीत कमी आपल्या शरीरावरती इतर ऑर्गनवरती दुष्परिणाम तरी नाही होणार आणि डायबेटिक रेटिनोपॅथी नाही होणार. त्यामुळं निदान करून लगेच आयुर्वेदिक ट्रीटमेंट मधुमेहाची चालू करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचे दुष्परिणाम स्वरूप हृदयावरती, किडनीवरती, लिव्हरवरती, मेंदूवरती आणि डोळ्यावरचे होणारे दुष्परिणाम घालवता येतील. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जवळच्या वैद्यांना दाखवून ट्रीटमेंट चालू करणं आणि जर विकार झाले असतील तर त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करून घेणं.
सर शेवटचा प्रश्न असा आहे, मधुमेहजन्य नेत्रविकारात पादाभ्यंग करावा का संक्षिप्तमध्ये? खरं तर फार चांगला प्रश्न आहे. जर पादाभ्यंग केला, जर ब्लिडिंग असेल तर डोळ्यातला रक्तस्राव आपल्याला वाढतो. म्हणून शक्यतो ज्यांना ब्लिडिंग झाले त्यांनी तळपायांना मसाज कास्याच्या वाटीने करू नये. तेल लावणं चांगलं आहे, पण कास्याच्या वाटीने मसाज करू नये, नाहीतर रक्तस्राव होतो. इतर पेशंटच्या बाबतीत मात्र, डोळ्याच्या पेशंटमध्ये मात्र पादाभ्यंग हा अमृता समान काम करतो. फक्त डायबेटिक रेटिनोपॅथीच्या केसेसमध्ये ब्लिडिंग असेल तर पादाभ्यंग कास्याच्या वाटीनं टाळावं. नक्कीच. तर धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमचा एवढा चांगल्या प्रकारे मधुमेहजन्य आजारांबद्दल आणि मधुमेहामुळे डोळ्यांवरती काय इजा पोहोचू शकते याबद्दल मार्गदर्शन केलं आणि व इतरही जे मधुमेह संबंधित समस्या होत्या तेही आमचे सोडून दिले. त्यासोबत तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार. मधुमेहजन्य नेत्रविकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा सिंहगड रोड पुणे. शाखा पुणे मुंबई ठाणे नाशिक सांगली छत्रपती संभाजीनगर नांदेड सोलापूर नागपूर. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com.